हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर लवकरच आपली चैत्र नवरात्र येत आहे। तर चैत्र नवरात्रीला आपण घटस्थापना कशा प्रकारे करावी किंवा देवीच्या आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पावन सण मानला जातो। तर चैत्र नवरात्र ही 19 तारखेपासून आपल्याला साजरी करायची असते। म्हणजेच जेव्हा गुढीपाडवा असतो तर त्या दिवसापासून आपली जी चैत्र नवरात्र आहे तर ही चालू होते। आणि पूजेची जी मांडणी आहे तर ती देखील म्हणजेच जर तुमच्या इथे घट मांडणी करत असतील तर तुम्ही तशा प्रकारे घट मांडणी देखील करू शकता। चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र प्रतिपदा तिथीपासून होते। यंदा चैत्र नवरात्री 19 मार्चपासून सुरू होत आहे। चैत्र नवरात्रीत 9 दिवस देवी दुर्गांच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन केले जाते। या काळात व्रत केले जातात। देशभरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो। वर्षभरात देवीच्या नवरात्रींचा महोत्सव हा 3 वेळा साजरा केला जातो। त्यापैकी एक म्हणजे चैत्र नवरात्री। ही नवरात्री चैत्र मास प्रतिपदा तिथीपासून सुरू होते। हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला अत्यंत महत्त्व आहे। देवी दुर्गाला समर्पित असलेल्या या नवरात्रीत देवीच्या 9 विविध रूपांची मनोभावे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते। देशभरात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। काही ठिकाणी देवींचे घट देखील बसवले जातात। चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शुभमुहूर्तावर घटस्थापना केली जाते। हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून होते। ही तिथी 19 मार्चला सकाळी 4:52 सुरू होईल। प्रतिपदा तिथी 20 मार्चपर्यंत असेल। चैत्र नवरात्रीचे सर्व पर्व 19 मार्च ते 21 मार्च असे 9 दिवस साजरे होतील। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर घटस्थापना केली जाईल। तुम्ही बघत आहात तर हा जो व्हिडिओ आहे तर हा शारदीय नवरात्र जेव्हा होती तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। अशा प्रकारे तुम्ही देवी आईला सजवू शकता। म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसोबतच ज्या काही सेवा असतात तर त्या मी करत असतो। आणि नवरात्रीमध्ये म्हणजे जेव्हा आपली शारदीय नवरात्री होती तर तेव्हा देखील मी छान प्रकारे जी देवी आहे तर देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते मी तयार केलं होतं आणि घटस्थापना देखील केली होती। म्हणजे ज्या प्रकारे घटस्थापना केली जाते तर त्या प्रकारे मी घटस्थापना करत नाही, कारण आमच्या इथे देखील घटस्थापना म्हणजे सुरुवातीपासूनच करत नाहीयेत। त्यामुळे जी घटस्थापना आपण करत असतो म्हणजेच जी माती असते त्याच्यावरती धान टाकायचं, त्यामध्ये आपल्याला एक म्हणजे जो मातीचा तांब्या असतो तर तो ठेवायचा असतो, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं असतं आणि त्यामध्ये म्हणजेच 9 दिवसाच्या वेगवेगळ्या 9 माळा असतात तर त्या आपल्याला लावायच्या असतात। पण तशा प्रकारे जी घटाची स्थापना असते तर ती आमच्या इथे करत नाही, त्यामुळे मी देखील तशा प्रकारे केली नव्हती। फक्त एकदम साधे आणि सोपं म्हणजेच जो आपला नारळ असतो श्रीफळ तर त्याचीच मी इथे स्थापना केली होती। तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला असेल आणि जर बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला अजून एकदा आयडिया येऊन जाईल की तुम्ही कशा प्रकारे घटाची स्थापना करू शकता। आणि जी पूजेची मांडणी होती तर ती देखील मी एकदम साधी आणि सोपी केली होती। जर तुमच्या इथे घटस्थापना करत असतील चैत्र नवरात्रीमध्ये देखील तरी तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करू शकता। आणि जर सुरुवातीपासूनच जर तुमच्या इथे घटस्थापना करत नसतील आणि तुमची इच्छा असेल घटस्थापना करण्यासाठी तर तुम्ही या पद्धतीने घटस्थापना करू शकता। एकदम साधी आणि सोपी मांडणी असते, जास्त वेळ देखील आपल्याला पूजेला लागत नाही। आणि पूजेची जेव्हा आपण मांडणी करतो तर एकदा सुबक म्हणजेच मांडणी होऊन जाते। तुम्ही बघत असाल तर जे कोल्हापूरच्या देवीचा मुकुट होता माझ्याकडे, आता तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे देखील व्हिडिओ बघितले असतील तर 2-3 म्हणजेच देवींचे आता जे मुकुट आहेत तर ते माझ्याकडे कलेक्ट झालेले आहेत। म्हणजेच दरवेळेस मी काही ना काही नवीन घेतच असतो आणि त्यामध्ये देवी आईचे जे वस्त्र आहेत त्याचबरोबर ती देवी आईची मुकुटे आहेत त्याचबरोबर जी ज्वेलरी तर ही सर्व म्हणजेच काही ना काही मी नवीन काही ना काही माझं चालूच असते घेणं आणि तुमच्यासोबत देखील मी ते शेअर करतच असतो। जर तुम्ही शारदीय नवरात्रीचे व्हिडिओ बघितले नसेल तर 9 दिवसांचे म्हणजेच 9 रंगांचे मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत। म्हणजेच ज्या दिवशी जो कलर होता तर तशा प्रकारे जे वस्त्र त्याचं कॉम्बिनेशन त्याचबरोबर त्याच्यावरती मॅच होणारी ज्वेलरी तर हे सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला काही टिप्स देखील दिलेले आहेत की तुम्ही कशावरती कोणत्या प्रकारची ज्वेलरी मॅचिंग करू शकता, जेणेकरून देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते अजून खूप छान पटीने दिसेल। तुम्ही मागच्या वर्षीचा चैत्र नवरात्रीचा देखील व्हिडिओ बघू शकता। तर गुढीपाडव्याच्या वेळेस म्हणजेच मी इथेच होतो, त्यामुळे जी चैत्र नवरात्रीचा घटस्थापना होती तर ती देखील मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केली होती। म्हणजेच जो आपला मंगल कलश असतो तर त्यालाच आपण आपली म्हणजे देवी आईचं स्वरूप म्हणून आपण त्याला सजवू शकतो। जर तुम्हाला घटाची वेगळी स्थापना करायची नसेल तर तुम्ही तुमच्या मंगल कलशाला छान प्रकारे डेकोरेट करू शकता, म्हणजे सजवू शकता, त्याला देवी आईचं स्वरूप देऊ शकता। तर मी देखील तशा प्रकारेच करत असतो। जो मंगल कलश असतो
तर त्यालाच मी देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते देत असतो आणि त्यांचीच 9 दिवस पूजा आपण करू शकतो. मला जेव्हाही कोणती सेवा करायची असते तर तिथे सेवा मला माझ्या रूमवरतीच करावी लागते, कारण इकडे बाहेर आपल्या देवी देवतांचे इकडे मंदिर नाही आहेत. जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की हा एरिया बंगाली आहे, त्यामुळे इकडे आपल्या देवी देवतांचे मंदिर नाही आहेत. फक्त महादेवांचं मंदिर, त्याचबरोबर बाळकृष्णांचं त्यांचं देखील मंदिर आहेत, पण म्हणजे दुर्गादेवी, तर अशा प्रकारे इकडे मंदिर नाही आहे. त्यामुळे जी काही सेवा असते तर ती मी रूमवरच करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेवढी सेवा होईल तेवढी मी माझ्या हातून करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही बघू शकता, तर जेव्हा शारदीय नवरात्री होती तर तेव्हा मी अशा प्रकारे घटाची जी स्थापना आहे तर ती केली होती. म्हणजेच जी देवी आईचं स्वरूप आहे तर ते मी एकीकडे तयार केलं होतं, कारण 9 दिवस मला त्याचे जे वस्त्र होते तर ते चेंज करायचे होते आणि जो मंगल कलश होता तर तो मी चांगल्या प्रकारे म्हणजेच एका साईडला ठेवला होता, जेणेकरून त्याला धक्का लागणार नाही. कारण मंगल कलशाची किंवा जेव्हाही आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तर एकदा आपण कलश स्थापना केली त्यानंतर आपल्याला त्या कलशाला धक्का लावायचा नाही आहे किंवा तो कलश उचलायचा नाही आहे. 9व्या दिवशीच म्हणजे 10व्या दिवशी आपण तो कलश उचलू शकतो. त्यामुळे जो कलश आहे तर कलश मी म्हणजे साईडलाच ठेवला होता, जेणेकरून जेव्हा आपण देवीचे जे वस्त्र किंवा जे त्यांचे दागिने आहेत तर ते आपण जेव्हा चेंज करू तर तेव्हा आपल्याला त्याचा धक्का लागणार नाही. त्यामुळे मी शक्यतो तर म्हणजे साईडलाच ठेवला होता. आणि आता चैत्र नवरात्रीमध्ये देखील जो माझा मंगल कलश आहे तर त्यालाच मी छान प्रकारे डेकोरेट करेन, म्हणजे त्यालाच मी देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते मी देईल आणि तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी लवकर शेअर करेल. मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत यामुळे शेअर करत आहे की तुम्ही अशा प्रकारे देखील घटस्थापना जी आहे तर ती करू शकता. म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जो मंगल कलश असतो तर त्याला तुम्ही अशा प्रकारे छान प्रकारे सजवू शकता, जेणेकरून तुमच्या हातून देखील अशा प्रकारे देवी आईची जी छान सेवा आहे तर ती होऊन जाते. आणि या म्हणजेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला जेवढी होईल तर तेवढी आपल्याला सेवा करायची आहे, कारण हे दिवस जे असतात तर ते खूप शुभ मानले जातात आणि यामध्ये जे काही आपण सेवा करत असतो तर ही सेवा खूप पटीने म्हणजे सिद्ध होते. त्यामुळे तुम्ही मंत्रांचा स्तोत्रांचा जाप नक्की आवर्जून करा या दिवसांमध्ये. त्याचबरोबर 20 तारखेला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन देखील येत आहे आणि प्रकट दिनानिमित्त आपण पूजा कशा प्रकारे करायची आहे किंवा आपण पारायण कशा प्रकारे करू शकतो किंवा आपण त्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि पूजेची जी मांडणी आहे तर ती देखील एकदम साधी आणि सोपी आहे. जर तुमच्याकडून जास्त काही शक्य करणं झालं नाही तर फक्त तुम्ही महाराजांचा फोटो आणि तिथे एक म्हणजे छोट्याचा तांब्या देखील भरून ठेवू शकता पाण्याचा, एक दिवा आणि एक सुपारी गणपतीचं स्वरूप म्हणून, आणि जे आपलं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ, म्हणजेच आपल्याच्यानं काहीही करणं जर शक्य नाही झालं तर आपण अशा प्रकारे देखील साधी आणि सोपी सेवा करू शकतो. कारण महाराजांना फक्त म्हणजेच आपण महाराज फक्त आपली सेवा बघतात, आपण महाराजांची किती सेवा करतो किंवा ज्यांना जसं शक्य होते तर तसं आपण नंतर तो डेकोरेशनचा जो भाग असतो तर तो आपण आपल्या प्रकारे करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही जी चैत्र नवरात्रीची मांडणी आहे तर ती करू शकता. एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे. फक्त तुम्ही मंगल कलशाला देखील देवी आईचं जर स्वरूप दिलं तरी खूप छान होईल. आणि जर तुम्हाला वेगळी जर मांडणी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची वेगळी मांडणी आहे तर ती करू शकता.